साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचा 8वी शाखा नाही का, कवठे गावामध्ये 8वी शाखा सुरू होत आहे. त्याच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं या संस्थेच्या शाखेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे जुन्नरचे तरुण तडफदार नेतृत्व, माजी आमदार बेंडके साहेब, अतुल शेठ, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवार साहेब, या संस्थेचे चेअरमन सदाशिवराव बोरसाटे, व्हाईस चेअरमन सावकार भानुदास पिंगट, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खरं म्हणजे सगळ्यांचा नामोल्लेख करावा अशी अत्यंत नामवंत गुणवंत मंडळी उपस्थित. संपूर्ण जुन्नर तालुका पेलं भागापासून तर आमच्या कवठे गावातले सगळे आजी माजी सरपंचापासून तर निर्णय संस्थेमध्ये काम करणारे मान्यवर मंडळी पदाधिकारी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख डोळ्यासमोर दिसतात. म्हणजे या संस्थेवर किती मोठं प्रेम आहे या उपस्थितीवरून सिद्ध झालं. मी अनेक संस्थेचं उद्घाटन इथे केलं, पण आजच्या सारखा प्रेमाचा ओघ जुन्नर तालुक्यातून कवठेकडे वाहतोय. शुभेच्छा देण्यासाठी आता आमचे पंचायत समितीचे सदस्यापासून तर खरं म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यासमोर नावं दिसतात. इतकी जिव्हाळ्याची प्रेमाची मंडळी आहे. उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आमच्या कवठ्यामध्ये एका चांगल्या संस्थेचं आगमन झालेलं आहे. होत असताना या संस्थेला काही पार्श्वभूमी आहे, चांगल्या पद्धतीने इतिहास आहे. आत्ताच आमदारांनी सांगितलं, जुन्नर तालुका तसा फार संस्थेचा आगार आहे पतसंस्थेचं, जुन्नर आणि इकडे पारनेर. पण तुझ्या मोजक्या संस्था चांगल्या चाललेल्या आहे, त्याच्यामध्ये ही साई कृपा ही पतसंस्था आणि कवठे गावामध्ये तिचं आगमन होत आहे. मला आत्मविश्वास आहे, कवठे गाव हे आमचं अतिशय अडचणीतलं गाव होतं. पूर्वी पहिल्या प्रथम टँकर पुढे लागायचं तर कवठेला. मी सभापती होतो, आमचे बबनराव पोकळे सरपंच होते. रात्रीचा फोन यायचा, आज टँकर आला नाही, पाणी नाही, लोकांनी प्यायचं काय. अशा गावामध्ये एक इतका बदल झालेला आहे. डिंब्याचा कॅनल आला, नदीला पाणी झालं, उकळी माता प्रसन्न झाली आणि तिच्या माध्यमातून आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर आणि पारनेर तालुक्याचा सुजाम संप्राम झाला. मला माहित आहे, या कोकणीच्या भूमिपूजनाला मी होतो. कोकणी प्रकल्प ज्या वेळेला येडगावला भूमिपूजन झालं आणि यांच्या तालुक्यातल्या आदिवासी बायांनी ते पूजेचं थाळ उठत, त्याची फुलं मी गोळा केले यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाणांच्या पाठीवर. त्यावेळेला नेटक्यात पंचायत समितीचा सदस्य झालो आणि मला उत्सुक होतं की आमच्या भागात पाणी. अशा या कोकणी प्रकल्पामुळं आपला भाग सुजलाम सुफलाम आणि त्यामुळं आता कवठ्यामध्ये बागायत क्षेत्र वाढलं. पण मित्रांनो, मंडळीने अजून एवढं धाडस केलं. आमच्या टाकळीने जे धाडस केलं डाळिंब लावण्याचं, आज मी तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये जवळजवळ 90% शेतकरी हा लक्षाधीश आहे.
आणि काही कोट्यानी झाला. कशामुळं? त्या डाळिंबामुळं. किती दिवस गाड्याची रीग लागली होती, व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती आणि वस्ती वस्तीवर डाळिंब दिसत होते. तसं परिस्थिती या कवठ्यात सुद्धा भविष्य काळात होण्याची शक्यता आहे. शेतकरी जिंकली पाहिजे आणि ज्या वेळेला तुमच्यावर पैसा आहे तेव्हा तुम्हाला अडचणी पैशाची, त्यावेळेला साई कृपा ही पतसंस्था तुमच्या पुढं मदत करायला उभी राहणार. अत्यंत चांगलं चेअरमन, व्हाईस चेअरमन बोर्ड आहे. पाठीमाग चांगल्या माजी आमदारापासून पांढऱ्यापासून सगळी मान्यवर मंडळी सदिच्छा आहे आणि अशा सदिच्छा जोरावर ही संस्था वाढत आहे. ती संस्था आपल्या गावात आलेली आहे. आपल्या गावाचं सुद्धा शेतकऱ्याचं, व्यापाऱ्यांचं, सुशिक्षित बेकारांना लागणारी मदत या सगळ्या काम भविष्य काळात या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे असं मला विश्वास आहे. कारण एवढ्या सदिच्छा असणारी भक्कम माणसं या संस्थेपाठीमागे. संस्थेचे पदाधिकारी इतके जाणकार आणि सुज्ञ आहेत. एक सेवा व्रत मनाशी धरून या संस्थेमध्ये काम करीत आहेत आणि म्हणून या संस्थेला भवितव्य फार मोठं आहे. आणि अशी संस्था, अशी लक्ष्मी आमच्या गावात आलेली आहे. ती लक्ष्मीचा योग्य उपयोग करून घ्या. चांगल्या प्रयत्न योग्य चांगल्या कामाला कर्ज काढा, परत फेडा. बऱ्याचशा वेळेला कर्ज घेताना माणूस घेतो पण विचारपूर्वक नाही घेतलं तर ते परत जात नाही, तोही थकतो आणि संस्थाही थकते. तसं काही करू नका. चांगले दिवस येतील निश्चितपणाने. मला आत्मविश्वास आहे. हे गाव जरी आर्थिकदृष्ट्या पूर्वी गरीब होतं, आता हळूहळू सुटत, पण हे गाव फार प्रामाणिक आहे. शेतकरी प्रामाणिक आहे. लबाड नाही, लबाडी कधी करणार नाही. हे गाव आमच्या जवळजवळ 12-13-14 होते. मोठं गाव, 5-6 वाड्या आहेत. पण या गावाने माझं राजकीय जीवन घडवलं. ते राजकारणात या गावाने दिलेली साथ मी कधी विसरू. आणि कुठल्याही व्यवहारात प्रामाणिकपणा जो असतो तो इथल्या सामान्य कार्यकर्त्यात आहे, माणसात आहे, शेतकऱ्यामध्ये आहे. मित्रांनो, आमदार साहेब, मी राजकारणात अतिशय प्रामाणिकपणे काम केलं म्हणून या भागाने मला 60 वर्ष झाली. किती वर्ष? 60 वर्ष. मी जिल्हा परिषदच्या किती निवडणुका आमच्या घराने निवडणं असेल. जिल्हा परिषद स्थापन झाली तशी आतापर्यंत आमच्या घरातला जिल्हा परिषदेचा सदस्य. दुर्दैवाने या वेळेला मला नाही त्या मार्गाने जाण्याचे पाय आले. हे दुःखद घटना होती. ज्या पक्षाकरता जीवाचं रान केलं, बाजी लावली, त्या पक्षाने मला बाजूला सारावं. एवढं दुर्दैव माझ्या जीवनामध्ये आहे. परंतु लोकांनी सांगितलं, या सगळ्या तुम्ही लढा, तुम्ही जिथं असाल तुमच्या पाठीमागे, तुम्ही कम्युनिस्ट पक्षात जरी गेला तरी कम्युनिस्ट पक्षात सुद्धा तुम्हाला निवडून नाही इलाजाने मला भाजपमध्ये जावं लागलं. कारण नसताना किती अविचारीपणाने निर्णय झालेला आहे तो, पण केला. पण लोकांनी साथ दिली आणि आज मी आमचे चिरंजीव जिल्हा परिषद. तेव्हा अशा एका गावामध्ये ही संस्था उभी राहिलेली आहे. निश्चितपणे त्या संस्थेला आणि या शाखेला चांगल्या पद्धतीने दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द.